आदरणीय दादांनी मांडलेल्या प्रगतांनी विकासात्मक अर्थसंकल्पांशी सुसंगत अशी दिशा या अर्थसंकल्पातून दिसून येते। जवळजवळ दादा जायच्या आदल्या दिवशीपर्यंत 27 तारखेपर्यंत दादांची या अर्थसंकल्पाची तयारी सुरू होती आणि याचमुळे दादांच्या या विकासदृष्टीचा विचार करून महाराष्ट्राच्या प्रगतीचा वेग कायम ठेवण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून करण्यात आला। त्याबद्दल मी मुख्यमंत्री साहेबांचं मी खूप त्यांचे आभार मानते। कृषी क्षेत्राला बळकटी, पायाभूत सुविधा मजबूत करणं, पर्यटन, उद्योग आणि सेवा क्षेत्रांचा विस्तार करून रोजगार निर्मितीला चालना देण्याच्या दृष्टीने विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सुद्धा वाढीव 20% इतकी वाढ केल्यानं राज्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांना निर्माण होतील। आदरणीय दादांच्या संवेदनशील विचारानुसार दिव्यांगांकरिता सुद्धा जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 1% निधी राखून ठेवण्याचा निर्णय यामध्ये घेण्यात आलेला आहे।